नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत ताकदीने उतरणार महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। महाविकास आघाडीकडून सुनील शेंडे आणि दुर्वास कदम तर महायुतीकडून रूपाराणी निकम आणि अक्षय जरग महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार। अजितदादांच्या कार्यपद्धतीचा आदर्श जोपासणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली। सर्वपक्षीय शोकसभेत खासदार शाहू महाराज छत्रपतींचं प्रतिपादन। शोकसभेत व्यक्त झाली कोल्हापुरात अजितदादांचं स्मारक व्हावी अशी अपेक्षा। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणातील किरणोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवशीही ढगाळ वातावरणाचा अडथळा, भाविकांची निराशा। राधानगरी तालुक्याच्या रक्तातच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं प्रचार सभेत प्रतिपादन। आणि सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार शीतल यादव यांच्या घरासमोर काँग्रेसच्या प्रचार पत्रकाचा वापर करून भानामती। शीतल यादव यांनी तीव्र शब्दात केला निषेध। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवक नगरसेविकांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली। माजी आमदार ऋतुराज पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापौर पदासाठी सचिन शेंडे तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। या दोघांनीही महानगरपालिकेत जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। येत्या 6 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महापौर उपमहापौर यांची निवड होणार आहे। या पार्श्वभूमीवर अजिंक्यतारा कार्यालयात महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांची बैठक पार पडली। माजी आमदार ऋतुराज पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी महाविकास आघाडीकडून पूर्ण ताकदीनं महापौर उपमहापौर पदासाठीची निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला। नगरसेवक राजेश लाटकर यांनी सध्या महाविकास आघाडीकडे 35 तर महायुतीकडे 46 असं संख्याबळ आहे। मात्र त्यांच्या नेतेमंडळी आणि नगरसेवकात ताळमेळ दिसत नाही, याचा फायदा आपल्याला होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गातील एकूण 8 नावं वाचून दाखवली। यामध्ये विशाल चव्हाण, विनायक कारंडे, सचिन शेंडे, उमेश पोवार, दिलशाद मुल्ला, जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, पुष्पा नरुटे आदींचा सहभाग होता। या सर्वांना त्यांचं मत विचारण्यात आलं। यावेळी सर्वांनी एकमतानं निवडीबाबत समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं सांगितलं। तर उपमहापौर निवडीसाठी सुद्धा निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी सांगितलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून महापौर पदासाठी सचिन मारुती शेंडे तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण इतिहास घडवलाय, सर्वात मोठा पक्ष आपण ठरलो असून या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकट्यानं झुंज देत वादळात दिवा लावण्याचं काम केलंय। फक्त कोल्हापूर नाही तर संपूर्ण राज्यानं हा इतिहास पाहिलाय। सध्या महायुतीच्या नेते मंडळीत आणि नगरसेवक यांच्यामध्ये ताळमेळ नाही। आपण घट्ट राहिलो तर विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त केला। आमदार जयंत असगावकर यांनी चांगला कारभार करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो, यात कमी पडायचं नाही म्हणून आपण लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांचा आदर्श समोर ठेवून ही निवडणूक आपण लढवायची असून महायुतीचे नेते मंडळी महापौर उपमहापौर उमेदवारांची भांडणं सोडवण्यात व्यस्त आहेत, याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी आनंद माने, सूर्यकांत पाटील बुद्धियाळकर,
बाळासाहेब सरनाईक, सुनील मोदी, भारती पोवार, सरलाताई पाटील, संजय पोवार वाईकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान दुपारी 3:30 वाजता महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. निवडणूक निर्णय अधिकारी नगर सचिव सुनील बिद्रे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या अभ्यासानंतर हा किरणोत्सव आता 5 दिवसांचा करण्यात आला. आज उत्तरायणातील 5व्या दिवशी सुद्धा ढगाळ वातावरणाचा अडथळा आला. आज मावळत्या सूर्याच्या किरणांनी देवीचं मुखकमल उजळणं अपेक्षित असताना आज किरणं कशीबशी गणपती मंदिरापर्यंत पोहोचू शकली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खगोलीय घटनांचा अभ्यास करून केलेल्या रचनेमुळं या मंदिरात सूर्याच्या दक्षिणायनात आणि उत्तरायणात होणारा किरणोत्सव हा सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय आहे. दक्षिणायनात 9, 10 आणि 11 नोव्हेंबर तर उत्तरायणात 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी या दिवशी परंपरेनुसार पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या मूर्तीला चरण स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी किरणं मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचतात तर तिसऱ्या दिवशी किरणांनी देवीचं मुख उजळतं. अलीकडे सूर्यकिरणांच्या प्रवासातील अडथळ्यांचा अभ्यास करताना अभ्यासकांना परंपरागत दिवसांच्या 2 दिवस अगोदरपासून सुरू होणारा किरणोत्सवाचा प्रवास हा किरणोत्सवाचाच भाग असल्याचं आढळून आलं. त्यामुळं 2018 पासून देवस्थान समितीनं अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार 5 दिवसांच्या किरणोत्सवाला सुरुवात केली. त्यानुसार यंदाच्या उत्तरायणातील किरणोत्सवाचा आज 5वा आणि शेवटचा दिवस होता. आज सूर्यकिरणं देवीच्या मुखापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु आजसुद्धा ढगाळ वातावरणामुळं सूर्यकिरणं कशीबशी गणपती मंदिरापर्यंत पोहोचू शकली. साधारण महाद्वारातून 6,980 एवढ्या लक्स क्षमतेनं आलेली किरणं ही गणपतीच्या पाठीमागे येईपर्यंत सदरेपर्यंत 3,770 इतकी क्षीण झाली होती आणि गणपती चौकात आणि पितळी उमऱ्यापर्यंत अतिशय विरळ स्वरूपात हे किरणांचा प्रवास सुरू राहिला. परंतु त्यानंतर ढगांचे पुन्हा झालर आडवे आल्यामुळं हा किरणोत्सव आज देखील झालेला नाही आणि अशा रीतीने हा उत्तरायण कालावधीचा किरणोत्सव एकही दिवस न होता आज संपन्न झालेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला नोव्हेंबरचा किरणोत्सव मिळाला होता त्या पद्धतीनं बघता तर ह्या ढगांच्या झालरीमुळं एकही दिवस आपल्याला यावेळी किरणोत्सव मिळालेला नाही. आजसुद्धा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं झाला नाही, त्यामुळं भाविकांची निराशा झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींनी निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील डोकलाममध्ये जे घडलं त्या संदर्भातील उल्लेखाबद्दल प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा संदर्भ देताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी खासदार राहुल गांधींना या मुद्द्यावर बोलण्यापासून रोखलं. सुमारे पाऊण तास याच मुद्द्यावर लोकसभेत वादंग झाला. अखेर लोकसभाध्यक्षांनी कामकाज काही काळासाठी तहकूब केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार राहुल गांधींनी आपण माजी लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकात नमूद गोष्टींबद्दल बोलत होतो, त्यावर सरकारनं एवढं घाबरायची काय गरज होती? चीन ज्यावेळी चाल करून येत होता त्यावेळी 56 इंच छातीला काय झालं होतं असा सवाल उपस्थित केला. मैं ये कह रहा हूँ कि नरवणे जी ने प्रधानमंत्री जी के बारे में, राजनाथ सिंह जी के बारे में अपनी किताब में साफ लिखा है. वो एक आर्टिकल में आया है. मैं आर्टिकल को कोट कर रहा हूं, मुझे बोलने नहीं दे रहे हैं. मैं नहीं बोल रहा हूं, नरवणे जी ने ये किताब लिखी है. वो डरे हुए हैं क्योंकि अगर वो निकला तो नरेंद्र मोदी और राजनाथ सिंह की जो रियलिटी है वो लोगों को पता लग जाएगी कि जब चाइना हमारे सामने खड़ा था, आगे आ रहा था, 56 इंच की छाती को क्या हुआ था उस लाइन में. राधानगरी तालुका म्हणजे काँग्रेसचा DNA. राधानगरीतील माणसांच्या रक्तात काँग्रेस असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. ते राशिवडे बुद्रुक इथं आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सागर पांडुरंग धुंद्रे, पंचायत समितीचे उमेदवार अमृता अतुल पाटील आणि धामोड पंचायत समितीचे उमेदवार विलास लहू हळदे यांच्या प्रचारार्थ राशिवडे बुद्रुक इथं जाहीर सभा पार पडली. दरम्यान येळवडे इथं पांडुरंग पाटील आणि कंथेवाडी इथं माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार सतेज पाटील यांनी अभिवादन केलं. प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजप शिवसेना सत्तेवर जोरदार हल्लाबोल केला. राधानगरी तालुका म्हणजे काँग्रेसचा DNA असून राधानगरीतील माणसांच्या रक्तात काँग्रेस आहे. राधानगरी तालुका सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा तालुका आहे. PN पाटील साहेबांनी इथं काँग्रेसचा पाया भक्कम केला असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर टीका करत 4 वर्षांची मुलगीही सुरक्षित नसेल तर सत्तेचा उपयोग काय असा सवाल उपस्थित केला. महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. काल बदलापूरमध्ये 15 दिवसापूर्वी एका 4 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार झाला. मग कुठली कायदा आणि सुव्यवस्था या राज्यामध्ये आहे तुम्ही सांगताय? हे राज्य चांगलं आहे, विकसनशील आहे म्हणताय आणि 4 वर्षाची आमची मुलगी आज घरामधनं बाहेर पडल्यानंतर सुरक्षित नसेल तर मग देवेंद्र फडणवीस नेमकं करतात का? मग देवेंद्र फडणवीस नेमकं करतात काय? एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी करतात काय? हा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांना पडतोय. आज आमच्या माता भगिनी या राज्यामध्ये सुरक्षित नाहीत. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील सर्व निवडणुका काँग्रेसच्या झेंड्याखाली लढवाव्यात ही दिवंगत आमदार PN पाटील यांची इच्छा होती असं सांगत जिल्हा परिषदेचे 5 आणि पंचायत समितीचे 10 असे काँग्रेसचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून या निवडणुकीत इतिहास घडवू असं आवाहन केलं. त्याच पद्धतीने हा राधान तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही, या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवून या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये साहेब महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवून पाटील साहेब तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राधान तालुका राहणार नाही साहेब. प्रचार सभेत भोगावती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विश्वनाथ पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, डॉक्टर प्रकाश पोवार, अशोक साळुखे यांच्यासह उमेदवारांनीही आपले विचार मांडले. यावेळी सदाशिवराव चरापले, PD धुंद्रे, अविनाश पाटील, कृष्णराव पाटील, हिंदूराव चौगले, अशोक साळुखे, मोहन धुंद्रे, उत्तम पाटील, वैभव तहसीलदार, माजी सरपंच कृष्णात पोवार, रंगराव गुरव, लक्ष्मण गोते यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. महायुती सरकारनं महिलांना सक्षम करण्याचं काम केलं असून येत्या काळात लाडक्या बहिणींना लखपती करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोरोची जिल्हा परिषद, तारदाळ आणि कोरोची पंचायत समिती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तारदाळ इथं आयोजित सभेत ते बोलत होते. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीकडून सानिका आवाडे तर पंचायत समिती मतदारसंघातून सनी ओवुरकर आणि प्रियांका खोबरे या निवडणूक मैदानात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ तारदाळ इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं. महायुती सरकारनं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलंय. येत्या काळात आम्ही लाडक्या बहिणींना लखपती करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सरपंच यशवंत वाणी, विशाल पोवार, संतोष भोर आदी यावेळी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज कोल्हापुरात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज कोल्हापुरात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा अस्थिकलश अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर ठेवला. यावेळी मंत्री मुश्रीफ भावूक झाले होते. मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, नंदाताई बाभुळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. यावेळी महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांना अजितदादांच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले होते.
गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीच्या उमेदवार अनिता कांबळे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज हलसवडे आणि नेरली गावांचा दौरा केलाय. दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला असून ठिकठिकाणी झालेल्या बैठका आणि कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीच्या उमेदवार अनिता कांबळे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज हलसवडे आणि नेरली गावांना भेटी दिल्या. यावेळी विविध ठिकाणी बैठका घेऊन लोकांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी हलसवडे गावात विविध ठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावामध्ये राबवण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्याचा विश्वास दिला. यावेळी उपसरपंच मोहन खोचगे, महेश स्वामी, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, जगदीश साळुखे, रमेश साळुखे, संभाजी कांबळे, राजेंद्र पाटील, बाबगोंड पाटील, महेश पाटील, तानाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचा विश्वास व्यक्त केला. यानंतर नेरली ग्रामस्थांशी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी संवाद साधला. त्यानंतर आयोजित महिला मेळाव्यात माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. दरम्यान भाजप सरकारनं सोन्यासह दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढवली आहे. मात्र संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना यासारख्या लोकाभिमुख योजना राबवणाऱ्या काँग्रेस पक्षाला भरघोस मतं देऊन निवडून देण्याचं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिसदस्यीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं असल्याचं गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी सांगितलं. महायुतीवर आरोप करत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीच्या उमेदवार अनिता कांबळे यांनीही आपली मनोगतं व्यक्त केली. यावेळी भाजपचे सतीश मारुती म्हाकवे, मानसिंग संगपाळ आणि चंद्रकांत चौगले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. अंध आणि निराधार असलेल्या प्रल्हाद पाटीलला गेल्या 7 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळालेली नाही. यामुळं त्याच्यापुढं जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. अशातच त्याच्या पायात पाणी होऊन जखम झाली असून यावर उपचारासाठी पैसे कुठून आणायचे या चिंतेनं त्याला ग्रासलंय. अशी करुण कहाणी असलेल्या प्रल्हाद पाटील याला समाजाच्या दातृत्वाची गरज आहे. हा आहे पाचगावमधील अंध प्रल्हाद पाटील. जन्मतःच अंध. नुसता अंध नाही तर अनाथही आहे. 4 वर्षांपूर्वी त्याच्या आईचं निधन झालं. तेव्हापासून तो एकटाच जीवनाचा गाडा हाकतोय. आसपासच्या भागात कॅलेंडरची विक्री करून येणाऱ्या पैशातून तो आपली गुजराण करतोय. सकाळी रात्री जेवण बनवणं, दिवसभर कॅलेंडर विकणं असा त्याचा नित्यक्रम. जेवण तो गॅसवरच करतो. हे धोकादायक असलं तरी त्याच्यापुढं दुसरा पर्याय नाही. त्याला दरमहा संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळत होती, पण गेल्या 7 महिन्यांपासून ती पेन्शनही त्याला मिळालेली नाही. लाडकी बहीण योजनेमुळं मिळू शकलं नाही की अन्य काही कारण आहे ते समजू शकत नाही. पण पेन्शन बंद झाल्यापासून त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन बंद झालेली आहे. कशामुळं काय समजना. 7 महिने झालं पेन्शन मला मिळत नाही आणि मी तिकडं तहसीलदार कार्यालयाला इकडं तिकडे हेलपाटं घालतोय आणि हेलपाटं घातल्यानंतर आज या, उद्या या, परवा या, थरवा या असं म्हणतात आणि मग आता हे पावडाला खर्च मी कुठला घालू सांगा तुम्ही. इथंच त्याचा दुर्दैवी फेरा थांबत नाही. एका पायात पाणी होऊन त्यात जखम झाली. त्याचा त्रास गेल्या काही महिन्यांपासून त्याला होऊ लागलाय. शुगरचा आजार असल्यानं पायाची जखम अद्याप बरी झालेली नाही. त्यासाठी त्याला दररोज ड्रेसिंगचा खर्च येऊ लागलाय. पायावरील उपचारासाठी त्याला सध्या 12,000 रुपयांची नितांत गरज आहे. रक्कम किरकोळ वाटत असली तरी ही रक्कम कुठून आणायची असा पेच त्याच्या समोर उभा ठाकलाय. संजय गांधी योजना आता बंद झाली
संजय गांधी योजना बंद झाल्यानंतर आता मला कुठलाच इन्कम नाही. इन्कम कुठला नसल्यामुळं तरी मी महालक्ष्मी कॅलेंडर विकतोय, खरं तरी पण मला पायाला लागल्यामुळं मला फिरून विकता येत नाही. तरी सर्वांनी मला मदत करावी. मी आता पायाच्या औषधाला पैसे आणि ऑपरेशनाला कुठला आणणार? फक्त 12,000ची आम्हाला गरज आहे. अशा या अनाथ आणि अंध प्रल्हाद पाटीलला त्याच्या पायावरील उपचारासाठी समाजातील दानशूरांनी मदत करण्याची नितांत गरज आहे. प्रल्हाद पाटीलच्या मदतीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या बाबा जरगनगर शाखेत 36 33 41 15 439 या खाते नंबरवर मदत जमा करावी असं आवाहन करण्यात येत आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसकडून शीतल यादव निवडणूक रिंगणात आहेत. आज त्यांच्या घरासमोर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार पत्रकावर भानामती केल्याचा प्रकार आढळून आलाय. शीतल यादव यांनी या प्रकाराचा निषेध केलाय. करवीर तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद, सांगरूळ पंचायत समिती आणि बहिरेश्वर पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सांगरूळमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत होतीये. काँग्रेसकडून सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शीतल यादव या निवडणूक रिंगणात आहेत. आज सकाळी उमेदवार अंगणात स्वच्छता करत असताना त्यांच्यासह काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार पत्रकावर हळदी कुंकू, काळ्या दोऱ्यानं बांधलेली बाहुली ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. शीतल यादव यांनी असे अघोरी प्रकार करून मतदान मिळत असेल तर मतदारांपर्यंत कुणीही गेलं नसतं. 21व्या शतकात असा प्रकार करणं लज्जास्पद असल्याचं सांगत याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. सकाळी 5च्या सुमारास ज्यावेळी आम्ही साफसफाई करत असताना इथं अघोरी प्रकार झाला. म्हणजे बावलं म्हणा, माझं फोटो असं बावल्याला गुटफुटून असं ठेवलेलं होतं. आपण 21व्या शतकामध्ये वावरतो. हा प्रकार करणं म्हणजे चुकीचं आहे, हास्यास्पद पण आहे. विरोधकांनी असलं काही करू नये. त्यांना वाटत असेल की म्हणजे खरंच त्यांना भीती वाटत असेल आम्ही जिंकतोय की काय ह्याची भीती वाटत असेल. हा असा अघोरी प्रकार जर होत असला तर त्यांनी मग प्रचारच करायचा नाही. प्रत्येक गावोगावी जी जातात ना ते त्यांनी असाच अघोरी प्रकार करून जिंकण्यासाठी प्रत्येक कोण असा अघोरी प्रकार करते त्यांच्याकडे जाऊनच घरात बसूनच प्रचार करायचा. असा बाहेर जाऊन प्रचारच करायचा नाही. पण मला ज्या ठिकाणी जायचं ते त्या ठिकाणी मी जाणार आणि सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातही काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकाचा वापर करत भानामती करण्यात आल्याचं उघडकीला आलं होतं. आता सांगरूळमध्येही असाच प्रकार आढळल्यानं निवडणूक काळात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकाराबद्दल सर्वसामान्यांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सर्वसामान्यांची लढाई लढत असून सामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनतेनं ठामपणे उभं राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. अब्दुल्लाटमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीकडून स्वाती मधाळे, अब्दुल्लाट पंचायत समितीमधून अभिजित मोहिते तर अक्कीवाट पंचायत समितीमधून बाळसिंग राजपूत निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ अब्दुल्लाटमधील जाहीर सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी लढाई लढत असल्याचं सांगितलं. या निवडणुकीत सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहा असं आवाहन त्यांनी केलं. आम्ही सामान्यांची लढाई आम्ही लढतोय आणि या सामान्यांच्या लढाईमध्ये तुमच्यासाठी लढाई आम्ही करतोय. तुमचा आधार देण्याचं काम आम्ही करतोय. तुमचे अश्रू पुसण्यासाठी आमची लढाई चालू आहे. आज गणपतराव दादांचा मुलगा उभारलेला नाही, राजू शेट्टींचा मुलगा उभारलेला नाही, बंटी पाटलाचा मुलगा पोरगी उभारलेली नाही. आमची लढाई नाही, कार्यकर्त्यांसाठी लढाई आहे.
यावेळी आरपीआयनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी मधुकर पाटील, पृथ्वीराज यादव, सचिन शिंदे, विश्वजित कांबळे, दरगू गावडे, शेखर पाटील, शीतल अवघडी, माजी सरपंच अण्णाप्पा खोत, उदगाव बँकेचे संचालक दिलीप पाटील, रघुनाथ पुजारी, हयातचंद्र जमादार, साताप्पा कोलते, बाळासाहेब सुतार, समितीनाथ शेट्टी, रमेश पाटील, अश्विनी कांबळे, सागर पाटील, पौर्णिमा गोंधळी, शशिकला वाईकर, विजय गायकवाड, बाळाबाई कांबळे, बाळाबाई पुजारी, अनिता उगारे, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, अक्काताई कोळी, सतीश कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील, उजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार कीर्तिकुमार मसुटे तसंच पंचायत समितीच्या उमेदवार संगीता यादव, नीता कांबळे आणि प्रताप चंदवाणी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी चिंचवाड आणि गांधीनगर परिसराचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान काढलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील तसंच पंचायत समितीचे उमेदवार नीता कांबळे आणि प्रताप चंदवाणी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी चिंचवाड आणि गांधीनगरमध्ये संपर्क दौरा केला. दौऱ्याची सुरुवात चिंचवाड गावातून करण्यात आली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी सरपंच श्रद्धा पोतदार, प्रशांत पोतदार, अनिल पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, शुभम खोत, प्रवीण पोतदार, सुकुमार पाटील, शीतल पाटील आणि संतोष पाटील यांनी संपूर्ण गाव काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांना मताधिक्यानं निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कीर्तिकुमार मसुटे आणि पंचायत समितीच्या उमेदवार संगीता यादव यांच्या प्रचारार्थ गांधीनगरमधील कोयना कॉलनीमध्ये महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस पक्षानं महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देत काँग्रेस उमेदवारांना मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, निवास तामगावे, जहिदा इनामदार, रियाज सनदी, सचिन जोशी, सुरेश लोखंडे, रोहन बुचडे, अमृता सावंत, सुहास यादव, शंकर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर गांधीनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत लोकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यावेळी सिंधी समाज भवनात झालेल्या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील आणि नगरसेवक राजेश लाटकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतं देऊन निवडून देण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी सिंधी समाजाचे मदन मलानी, सेवाराम तलरेजा, विनोद होजाराणी, सोनी तेवलानी, गुड्डू सचदेव, सनी चंदवाणी, प्रकाश तेलवानी, सागर उदासी, कुमार आहुजा, महेश छाबरिया यांच्यासह गांधीनगरवासीय उपस्थित होते. रणरागिणी छत्रपती ताराराणींचा वारसा घेऊन लढणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. पन्हाळा तालुक्यातील कळे इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुजाता पाटील आणि वेतवडे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार दीपाली कांबळे यांच्या प्रचारासाठी कळे इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी रणरागिणी छत्रपती ताराराणींचा वारसा घेऊन सुजाता पाटील आणि दीपाली कांबळे या काँग्रेसच्या उमेदवार निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं. त्यांच्या लढाऊ वृत्तीला खंबीर पाठबळ देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून येत्या 7 तारखेला मतदानाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुजाता पाटील यांनी आपल्या भाषणात कोण म्हणते काँग्रेस संपली असा सवाल करत आमदार सतेज पाटील हे पाठीशी असल्यामुळं आपण कोणाला घाबरत नसल्याचं सांगितलं. दरम्यान माघारी घेतलेल्या उमेदवारांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, बयाजी शेळके, बी.डी. कोटकर, पी.डी. पाटील, निवास पाटील, सुनील पाटील, बापू कांबळे, वसंतराव पाटील, दगडू गुरव, दिनकर पोतदार, बाजीराव पाटील, शंकर राठोड, गौरव पुणोरीकर, अजित दवंग, दिनकर शिंदे, सुभाष मोळे, विलास सुतार, वसंत पडवळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रविवारी सायंकाळी कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामींचा नामस्मरण सोहळा पार पडला. यामध्ये कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. श्री स्वामी सेवक मंडळाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं.
श्री स्वामी सेवक मंडळाच्या वतीनं दरवर्षी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी सोहळ्याचं 9वं वर्ष आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या सोहळ्यात कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून 10,000हून अधिक स्वामी भक्तांनी सहभाग घेतला. स्वामींच्या मूर्तीचं पूजन आणि पंचगंगेची आरती करून नामस्मरण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी 11,088 वेळा स्वामी नामाचा जप करण्यात आला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात धावून निघाला होता. या सोहळ्यासाठी श्री स्वामी सेवक मंडळाचे अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, अमित पाटील, अभिजित पाटील, बाळासाहेब राऊत, अभिषेक बागल, प्रथमेश माळी यांच्यासह 170हून अधिक स्वामी सेवकांनी परिश्रम घेतले. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का देत नाही? माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या अप्रकाशित आत्मचरित्रावरून राहुल गांधी संसदेत आक्रमक. यशवंतराव चव्हाणांना अभिवादनाची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली. बारामतीच्या पवार कुटुंबाच्या प्रेरणास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नतमस्तक. मुंडवा जमीन गैरव्यवहारात मोठी कारवाई. 1886 पानी आरोपपत्रात शीतल तेजवानीच आरोपी. पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांची नावं गायब. अंजली दमानियांचा संताप. आम्ही अनुभवी खूप काम केलंय. सुनील तटकरेंचं विलिनीकरणाबाबत सूचक विधान. पुणे पोर्शे अपघात प्रकरण 18 महिन्यांनंतर तिघांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श जोपासणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. या शोकसभेत बहुतांश वक्त्यांनी दिवंगत अजित पवार यांचं कोल्हापुरात स्मारक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती स्वर्गीय अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असल्याचं सांगितलं. त्यांनी अजितदादांकडे तात्काळ निर्णय घेण्याची आणि लगेच आर्थिक तरतूद करण्याची क्षमता होती. त्यांच्या नीटनेटकेपणा, त्यांची कार्यपद्धती याचा आदर्श सगळ्यांनी घेणं ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही नमूद केलं. काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला पहिला निधी अजितदादांनी दिल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी एक बेधडक नेतृत्व हरपल्याचं सांगितलं. नगरसेवक राजेश लाटकर यांनी शेती, उद्योग, खेळ, शिक्षण असं सर्व ज्ञानी आणि सर्वव्यापी नेतृत्व महाराष्ट्रानं गमावल्याचं सांगितलं. त्यांचा कोल्हापुरात पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील यांनी अजित पवार यांनी सर्किट बेंचसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. कॉम्रेड दिलीप पवार यांनी अजित पवार यांनी जपलेला शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढं घेऊन जाणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. पैलवान संग्राम कांबळे यांनी अजितदादांनी खेळाडूंना सातत्यानं बळ देण्याचं काम केल्याचं नमूद केलं. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोदी, माजी नगरसेविका भारती पोवार, पद्मजा तिवले, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, अशोक भंडारी, बबन रानगे, कादर मलबारी यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील बालिंगा इथं उघडकीला आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य संशयित बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील पोलिसांना गुंगारा देत होता. शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा इथं 25 नोव्हेंबर 2025 रोजी अवैधरित्या गर्भपात करणारं रॅकेट उघडकीला आलं होतं. यामध्ये एजंट दिगंबर किल्लेदार आणि गर्भतपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं होतं. या तपासणीमध्ये गर्भलिंग निदानासाठी वापरलं जाणारं सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, जेल असं साहित्य जप्त करण्यात आलं होतं. या कारवाई दरम्यान या रॅकेटमधील मुख्य संशयित बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील हा पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. शनिवारी तो बागलचौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याला न्यायालयानं 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, अमित जाधव, प्रज्ञा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पन्हाळा तालुका काँग्रेसच्या विचारधारेचा तालुका आहे. या एकाकी लढाईमध्ये माझ्यासोबत जनता आहे. बंटी पाटील कच्चा माणूस नाही तर सच्चा माणूस आहे असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी बाजार भोगाव पंचायत समितीचे काँग्रेसचे उमेदवार अर्जुन पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. ते बाजार भोगावमध्ये आयोजित सभेत बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अर्जुन कृष्णात पाटील यांच्या प्रचारार्थ भोगाव इथं आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी BR पाटील होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी 2014 साली सत्ता गेली म्हणून बंटी पाटील पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. या एकाकी लढाईमध्ये माझ्यासोबत जनता आहे. बंटी पाटील कुठला कच्चा नाही तर सच्चा माणूस आहे. अर्जुन पाटील हे डमी नाही तर निवडून येणारे उमेदवार असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. पन्हाळा तालुका काँग्रेसच्या विचारधारेचा तालुका आहे. ज्यावेळी बंटी पाटील डाव टाकतो तो विजयाचा डाव असतो. ज्याप्रमाणे DY पाटील दादा, यशवंत एकनाथ पाटील दादा, अरुण नरके तालुक्याच्या विकासासाठी सक्रिय होते, त्याच पद्धतीनं आपणही सक्रिय राहणार असून कोणत्याही अडचणीत इथल्या जनतेसोबत आपण असू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. पडसाळी घाटासंदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असं आश्वासनही आमदार सतेज पाटील यांनी दिलं. यावेळी गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी काँग्रेसच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी दुर्गम भागात काँग्रेस पक्षानं कामं केली असल्याचं सांगितलं. यावेळी सारंग तळेकर, रावसाहेब पाटील, रमुल पन्हाळकर, राजू महामुलकर, BD कोटकर, बबन रानगे, युवराज काटकर, रविराज सावंत, राहुल खोत, निलेश पाटील, महादेव महामुलकर, अरविंद बुवा, सदाभाऊ पोवार, सुरेश मुगडे, विशाल पाटील, प्रमोद हिरडेकर, विजय माळवी, रवी पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती आता 2,400 रुपयांऐवजी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती इतकीच म्हणजेच 5,000 रुपये इतकी करण्यात आली आहे. अशी शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीनं 2 सराव चाचण्या आणि 1 अंतिम सराव परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील पहिल्या 25 विद्यार्थ्यांना 2 वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्यात आल्यानं विद्यार्थी आणि पालकांमधून समाधान व्यक्त होतंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया 6 फेब्रुवारीला पार पडणार आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीकडे बहुमत असलं तरी या निवडणुकीत महाविकास आघाडीनं उतरण्याचा निर्णय घेतल्यानं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी निकम यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय.
राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं गांजा विक्री करणाऱ्या मोहन वाडकर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। या कारवाईत 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत राशिवडेमधील मोहन वाडकर याला करत त्याच्याकडून 1 किलो 400 ग्राम इतका गांजा, एक मोबाईल, मालवाहतूक रिक्षा असा एकूण 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं राशिवडे परिसरातील गावांमधील गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे। त्याच्याविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संजय देसाई, युवराज पाटील, अमित सरजे, विजय इंगळे, अशोक पोवार, निवृत्ती माळी, महेश आंबी, संजय हुंबे, राजू कोरे, सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला। गावचं रांगणेपण आणि गावाकडची प्रेमकथा असणारा रुबाब हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून येत्या 6 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली आहे। झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकार फिल्म्स निर्मित रुबाब हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तुझ्यासारखी नको तूच पाहिजे ही हटके टॅगलाईन घेऊन आलेला रुबाब या चित्रपटात आत्मसन्मानानं जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट आहे। तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक प्रेमकथा असून येत्या 6 फेब्रुवारीला रुबाब हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली आहे। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून या चित्रपटातील गीतांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे। या चित्रपटात संभाजी सासणे आणि शीतल पाटील ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे। सूरज आणि वैशाली यांची रुबाबदार लव्ह स्टोरी आहे आणि हा प्रेमाचा रुबाब सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा असं आवाहन दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी केलंय। खूप युनिक आणि वेगळं काहीतरी आपलं बघितल्याचा फील ह्या फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला येईल आणि खऱ्या अर्थानं रुबाब हा शब्द काय आहे किंवा आपण सगळे फिल्मची टॅगलाईन आहे की एकाची ना अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे। तर ही जगाची लव्ह स्टोरी म्हणजे आपल्या सगळ्यांचीच लव्ह स्टोरी आहे असं आहे आणि हा आपल्या सगळ्यांचा प्रेमाचा रुबाब आहे। म्हणजे रुबाब वेगवेगळ्या प्रकारे असतो पण हा रुबाब हा प्रेमाचा रुबाब आहे आणि तो नेमका काय आहे तर तो 6 फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळेल आणि मला खात्री आहे की हा प्रेमाचा रुबाब तुम्हा सगळ्यांना आवडेल। जबाबदारी पार पाडणाऱ्या एका रुबाबदार मुलीची प्रेमकथा अनुभवण्यासाठी रुबाब हा चित्रपट पाहावा असं आवाहन चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या शीतल पाटील यांनी केलंय। रुबाब या चित्रपटामध्ये वैशाली हे पात्र साकारले मी। तर वैशालीबद्दल सांगायचं झालं तर वैशाली एक गोड बिनधास्त मुलगी आहे, रुबाबदार मुलगी आहे। आपण म्हणू एका क्रायटेरियामध्ये बसणारी म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आजूबाजूला एक मॅरेज मटेरियल मुलगी जी आपण म्हणतो तर तशी ती मुलगी आहे, जबाबदार मुलगी आहे। तिला लहान भाऊ बहीण आहेत आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्या जबाबदारीने साकारणारी मुलगी आहे ती आणि अशी ती सूरजच्या रुबाबच्या प्रेमात आहे आणि हे प्रेम बघण्यासाठी मी हेच म्हणेन की तुम्ही 6 फेब्रुवारीला जाऊन चित्रपटगृहामध्ये रुबाब बघा आणि आम्हाला कळवा। रुबाब या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं असून संजय झणकार आणि गौरी झणकार हे चित्रपटाचे निर्माते आहेत। मन जुळले हे गीत केतकी माटेगावकरच्या सुमधुर आवाजामुळे प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज ठरत असल्याचं दिग्दर्शक रणखांबे यांनी सांगितलं। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत ताकदीने उतरणार महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। महाविकास आघाडीकडून सुनील शेंडे आणि दुर्वास कदम तर महायुतीकडून रूपाराणी निकम आणि अक्षय जरग महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार। अजितदादांच्या कार्यपद्धतीचा आदर्श जोपासणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली। सर्वपक्षीय शोकसभेत खासदार शाहू महाराज छत्रपतींचं प्रतिपादन। शोकसभेत व्यक्त झाली कोल्हापुरात अजितदादांचं स्मारक व्हावी अशी अपेक्षा। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील उत्तरायणातील किरणोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवशीही ढगाळ वातावरणाचा अडथळा, भाविकांची निराशा।
राधानगरी तालुक्याच्या रक्तातच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं प्रचार सभेत प्रतिपादन. आणि सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार शीतल यादव यांच्या घरासमोर काँग्रेसच्या प्रचार पत्रकाचा वापर करून भानामती. शीतल यादव यांनी तीव्र शब्दात केला निषेध. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.